आपण आता पाहणार आहोत प्रजासत्ताक दिन नेमका देशभरात कशा प्रकारे साजरा झालेला आहे त्याबाबतच्या बातम्या। राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक विविधतेचं प्रदर्शन, सुवर्ण भारत, वारसा आणि विकास या थीमसह सजवलेल्या 31 चित्ररथांच्या सादरीकरणात 5000 कलाकारांचा सहभाग। राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून शहीदांना अभिवादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून श्रद्धांजली। भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे आकाशात नेत्रदीपक हवाई प्रदर्शन, कर्तव्य पथावरील यंदाच्या परेडमध्ये 18 लष्करी तुकडे आणि 15 बँड पथकांचा सहभाग। महिला आणि बालविकास मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय आणि ग्रामविकास मंत्रालयाच्या चित्ररथाचं संचलन, संस्कृती मंत्रालयाच्या चित्ररथातून रचनात्मक भारताचा संदेश। दिल्लीत कर्तव्य पथावर गोवा राज्याच्या चित्ररथातून गोव्यातील पर्यटनासह संस्कृतीची झलक, हरियाणाच्या चित्ररथातून कुरुक्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातील यशाचा संदेश, झारखंडच्या चित्ररथातून बदलत्या शिक्षणासह संस्कृतीचं दर्शन, कर्नाटकच्या चित्ररथातून लक्ष्मीनारायण मंदिराच्या वास्तुकलेचं दर्शन, तर दिल्लीच्या चित्ररथातून दर्जेदार शिक्षणाचा संदेश। गुजरातच्या चित्ररथातून विकासासह पर्यटनाचा संदेश, स्टॅच्यू ऑफ युनिटीचंही दर्शन, तर आंध्र प्रदेशच्या चित्ररथातून संस्कृतीसह पर्यावरणपूरक लाकडी वस्तूंची झलक, पंजाबच्या चित्ररथातून सूफी संत बाबा शेख फरीद यांचं दर्शन। शिवाजी पार्कवर ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन, तर पुण्यात पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आणि ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ध्वजवंदन। भिवंडीत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते ध्वजवंदन, पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात ध्वजवंदन, तर नागपूरच्या संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्तानं महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजवंदन।